मंजिलें तो मिल जाएंगी, मंजिलें तो मिल जाएंगी, थोड़ा भटक कर ही सही। मंजिलें तो मिल जाएंगी, थोड़ा भटक कर ही सही। गुमराह तो वो होते हैं जो कभी घर से निकलते ही नहीं। हॅलो एव्हरीवन, मी आहे श्री प्रियांका आणि आजच्या कार्यक्रमाची तुमची शो होस्ट आणि अँकर आहे. वी आर गोइंग टू स्टार्ट द 35th नॉलेज फोरम प्रोग्राम प्रेझेंटेड बाय प्राण अँड को पॉवर्ड बाय आयसीएसए. जोरदार टाळ्यांनी तुम्ही स्वागत करायचं होतं. ॲज अ टीम हॅव टेकन लॉट ऑफ एफर्ट्स टू मेक दिस प्रोग्राम हॅपन. हा आजचा क्षण खरंच ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक सर्वांसाठी आहे, कारण आपल्यामध्ये आपल्या माननीय सौ महापौर मॅडम येणार आहेत आणि थोडंसं त्यांच्या उपस्थितीमध्ये भरपूर आपल्याला असं मार्गदर्शन मिळणार आहे. अँड ऑफकोर्स हे सगळं घडवून आणलेलं आहे प्राणी प्रोफेशनल रिअलिटर्स असोसिएशन ऑफ नाशिक. आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू यू. दिस टीम हॅव रिअली वर्कड व्हेरी हार्ड टू हॅपन दिस थिंग हॅपन. या ऐतिहासिक क्षणाला साक्ष देण्यासाठी प्राणचे जे सर्व मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण उत्साह कुठल्याही जगाला कोणीही होत असतात. आणि आय कॅन सी ऑल हॅपी मेंबर्स ऑफ प्राण. सो बिफोर वी स्टार्ट विथ द प्रोग्राम आय वुड रिक्वेस्ट मिस्टर प्रशांत नाहर सर प्लीज तुम्ही स्टेजवर यायचं. त्याचं काय करते जोरदार टाळ्या. आणि इज ओनली वन पर्सन हू इज ऑलवेज अ टीचर फॉर ऑल ऑफ अस. तर मी एक स्टुडंट आहे आज समजा तुमच्यासाठी. And I'm very happy to see you. And I just want to ask you, being a student, I just want to ask you, and सगळ्यांना curiosity, what is प्राण sir? हे तुम्ही जे बघतायत ना, हे प्राणचे आमचे सगळे जीवाचे प्राण आहेत सगळे. That's why we have kept the name प्राण. सर ऍक्च्युली प्राणचे ऍक्च्युअल विजन काय थोडक्यात जर आम्हाला तुम्ही माहिती दिली तर एकंदरीत आम्हाला कनेक्ट होण्यासाठी खूप सोपं जाईल. बिकॉज जिथपर्यंत मला कळलं रिअल इस्टेट म्हणजे एक अशी जबाबदारी आहे खांद्यावरती जो माणूस आयुष्यभर पेलत राहतो, पण त्याला आयुष्यभर हसत हसत कसं पेलवत आहे ह्याच्याविषयी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन द्या सर प्लीज. सर थँक्यू प्रियांका. फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार सर्व मान्यवर अतिथीगण आणि माझा मित्र परिवार. मी तुमच्या सर्वांचा लाडका प्रशांत नाहर, प्राण नॉलेज फोरम कमिटी हेड. आजच्या या कार्यक्रमात तुम्हाला मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत. प्राण नॉलेज फोरम हे केवळ फक्त एक ज्ञान सत्र नाही, फक्त एक प्रेरणा देण्याचं एक कुटुंब आहे. आज आपण सर्व एकत्र आलो आहोत नवीन गोष्टी शिकण्यासाठी, आपले अनुभव शेअर करण्यासाठी आणि एकमेकांच्या यशातून प्रेरणा घेण्यासाठी. प्राणचे सर्व कमिटी मेंबर्स सतत आपल्या मेंबर्ससाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवण्यासाठी सतत मेहनत घेत असतात. प्राणच्या जेवढे पण कमिटी मेंबर्स आहेत ते आपल्या मेंबर्ससाठी नवीन अपॉर्च्युनिटीज, नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीज, नवीन स्किल घेण्यासाठी असे नॉलेज फोरम आम्ही सतत घेत असतो. टुडे आमचा हा 35th प्राण नॉलेज फोरम आहे. मी जेव्हा प्राणमध्ये जॉईन झालो, आय रिमेंबर जेव्हा मला हे माझ्याकडे ही जबाबदारी दिली गेली होती तेव्हा 25th अॅनिव्हर्सरी होती प्राणची. तर ती आम्ही 25th पासून 35th म्हणजे 10 आतापर्यंत आमचे हे सेशन झाले आहेत आणि ते सगळे हाऊसफुल सेशन झाल्यामुळे सगळ्या तुमचे पहिले सर्वांचे टाळ्या, कारण बिकॉज ऑफ यू इट वॉज ऑल सक्सेसफुल. प्राण मध्ये मी तुम्हाला सांगेल सर, वी आर 165 to 70 मेंबर्स ॲज ऑफ नाऊ हू आर रजिस्टर्ड. आणि मी सांगेल का अजून पण जे कोणी आमचे रिन्युअलसाठी बाकी असेल त्यांनी आज आवर्जून प्राणची मेंबरशिप रिन्युअल करून घ्यावी. नवीन मेंबर्स जे आज उपस्थित आहेत, ज्यांना प्राणबद्दल आपुलकी असेल किंवा ज्यांना जे रिअल इस्टेटमध्ये काम करतात त्यांना प्राणमध्ये यायचं असेल तर आज आमचे मेंबरशिपचे हेड सर्विस सूर्यवंशी सर आहेत, त्यांना तुम्ही आवर्जून भेटावं आणि आजच्या रिन्युअल करून घ्यावं. बिकॉज वी आर कमिंग अप विथ न्यू प्रोग्राम्स, न्यू अपॉर्च्युनिटीज एव्हरी मंथ. So I please thank you all of you to be present here. Today is going to be the biggest day because आपले मेयर आता थोड्या वेळ येणारच आहे आपल्या नाशिकच्या डेव्हलपमेंट बद्दल सांगण्यासाठी. So it will be a good opportunity for all of us to gain the knowledge. So thank you Pran family. Thank you. Thank you Prashant sir for your valuable guidance. I'm really very thankful to you. A very good evening to all our esteemed dignitaries and my dear friends. I am Badal Agrawal, Business Development Head of Pran. First of all, I would like to extend my heartfelt gratitude to Pran Core Committee for providing me this opportunity to speak in front of you all.
थँक्यू प्राण कोर कमिटी. मित्रांनो, आजच्या आपल्या फास्ट पेस रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला आपण एकटे जर पळत राहिलो तर आपल्याला खूप अडचणी येतात. एकटेच आपल्याला धावपळ करावं लागते. सर्व काही गोष्टी आपल्याला सिंगल हँडेडली हँडल करावं लागतं आणि त्यासाठी आपला बिझनेस ग्रोथ पण एक लिमिटेड स्टेजपर्यंतच एक्सटेंड होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण एक्सटेन्शन खूप कमी होते. पण याचं सोल्युशन म्हणजे प्राण आहे. प्राण ही एक इन्स्टिट्यूट असोसिएशनच नसून तरी कन्सिस्टंट ग्रोथ ऑफ सिस्टीम आहे. याच्याने मेंबर्स खूप स्वतः ग्रो होतात आणि सोबत आपले इकोसिस्टीमला पण ग्रो करतात. आमच्या जे प्राणच्या जे बिझनेस मीट्स होतात, आम्ही महिन्याला 2 बिझनेस मीटिंग घेतो आणि एक मेगा साईट विजिट असते आमची. बिझनेस मीटिंग जर सांगायचं झालं तर बिझनेस मीटिंग मध्ये आम्ही एव्हरी फ्रायडे आम्ही भेटत असतो आणि मार्केटचे इन्साइट्स आम्ही डिस्कस करतो. मार्केटमध्ये कुठं काय चाललंय, कुठे काय रेट्स आहे, कोणाचे काय डील्स वगैरे आहे आणि कोणी चुकीचं काम करतंय का, त्या सर्व गोष्टी आम्ही डिस्कस करतो. त्यानंतर आम्ही आमचे प्रपोजल्स जे असतात एकमेकांमध्ये ते शेअर करतात आणि बिझनेस आम्ही त्यांनी एक्सटेंड करतो. त्यानंतर जर साईट व्हिजिटचं जर बघितलं तर साईट व्हिजिट आम्ही अरेंज करतो. प्रत्येक महिन्यामध्ये एक साईट व्हिजिट असते आमची. तर यामध्ये जे नाशिकचे बाहेरचे पण जे मोठे डेव्हलपर्स आहे किंवा मग बिल्डर्स आहेत त्यांच्या आम्ही साईट व्हिजिट अरेंज करत असतो. याच्याने आम्हाला एक बेनिफिट असं होतं कारण का जे पण आमचे मेंबर्स आहेत त्यांना मोठे डेव्हलपर किंवा बिल्डरांना डायरेक्ट कनेक्ट भेटतो. त्यांच्याशी ते प्रपोजल डायरेक्टली शेअर करू शकतात आणि एक इंटरॅक्शन त्यांचा प्राण म्हणून त्यांना एक कॉन्फिडन्स येऊन जातो का प्राण आपली संस्था आहे, आपल्या बॅकएंडला उभी आहे. तर मेंबरला ती पण भीती राहत नाही की आपलं कमिशन वगैरे कुठं मिस आउट होईल किंवा क्रॉस होईल. तर त्याच्यामुळे तो एक खूप बेनिफिट आहे त्या गोष्टीचं. तर मी आपले सर्व जे नॉन प्राण मेंबर आहेत इथे त्यांना एक रिक्वेस्ट करेल का तुम्ही आजच आमचे जे प्राणचे कोर कमिटी मेंबर आहेत इथे त्यांना विचारा, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा आणि प्राणला जॉईन करा. थँक्यू ऑल. थँक्यू वन्स. थँक्यू अग्रवाल सर, खूप सुंदर तुम्ही आम्हाला माहिती दिली. रिक्वेस्ट एकदा भारतामधली दुसऱ्या नंबरची बेस्ट बँक बॅलन्स शीटमध्ये जी काही कन्सिडर झाली आणि पूर्ण विश्वभरात 20th नंबरची बँक आहे ICICI आणि आजच्या दिवसाचे आमचे ते को पॉवर बाय स्पॉन्सर आहे. सो आय रिक्वेस्टिंग सुधीर जोशी सर, रिजनल हेड ऑफ ICICI, प्लीज कम ऑन स्टेज. आणि वेळी नोटीस जोशी सर तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल, सगळे चेहरे एकदम इंटेन्स आणि एकदम बरे दिसत आहेत. तुम्ही सगळे स्ट्रेस असतात, आम्हाला सगळ्यांना शांततेत व्यवहार मिळून आमची बॅलन्स शीट बॅलन्स राहावं याच्यासाठी. सो रिक्वेस्टिंग तुमचं प्रेझेंटेशन ICICIचं प्रेझेंट करा प्लीज. त्याचं काय रिक्वेस्ट आणि नॉन मेंबर्सला ICICI बँकेतर्फे मी सुधीर जोशी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्राणच्या मॅनेजमेंट टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या समारंभामध्ये पार्टिसिपेट होण्याची संधी दिली. So thank you the Pran management team. Thank you all the visitors here. And I take this forward to a small presentation. आम्हाला विषय थोडासा आहे की कॅपिटल गेन टॅक्सवरती मी थोडं बोलणार आहे. त्याआधी एक छोटा AV प्ले करण्याची मी रिक्वेस्ट करतो. कॅपिटल गेन टॅक्स स्कीम लॉन्च करण्यामध्ये ही पहिली प्रायव्हेट सेक्टर बँक आहे. यामध्ये सुरुवातीला फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाकडे ही फॅसिलिटी होती आणि रिसेंट पास्ट म्हणजे एक साधारणतः 2 महिन्यापूर्वी ICICI बँकेला कॅपिटल गेन टॅक्स अकाउंट ओपन करण्याची सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं परवानगी मिळाली आणि तेव्हापासून ICICI बँक कॅपिटल गेन टॅक्स
टॅक्स स्कीम अंतर्गत आम्ही अकाउंट्स ओपन करायला सुरुवात केली आहे. ही सेवा द्यायला भारतभर सुरुवात केलेली आहे. तर कॅपिटल गेन टॅक्स काय आहे याच्यावर मी थोडंसं बोलतो. सुरुवातीला एक इंग्लिशमध्ये आणि नंतर मी मराठीत बोलतो. What is capital gain account scheme? Capital gain account scheme is a government notified scheme under the Income Tax Act 2025. You can deposit uninvested long-term capital gain or sale proceeds from specified capital assets into the account to claim tax exemption. This enables you to save tax and manage a smooth transition from sale of property to reinvest of the sales proceed while you plan for the next year. आपण जेव्हा पण कुठली प्रॉपर्टी विकतो त्यानंतर आपल्याला पैसे मिळतात आणि त्या पैशांमधनं आपल्याला नवीन पुन्हा काहीतरी प्रॉपर्टी विकत घ्यायची असते किंवा त्याच्यावरती जी टॅक्स अप्लिकेबिलिटी असते तो टॅक्स भरायचा असतो. हे जे डिसिजन असतं आपलं की आपली प्रॉपर्टी आपण नवीन घेणार आहोत त्या डिसिजनला वेळ लागतो. हे असं पटकन ठरत नाही. हा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये हे फंड्स आपल्याला टेम्पररी पास करता येतात, खेळता येतात आणि त्याच्यावरती आपल्याला व्याज मिळवता येतं. ही जी स्कीम आहे या स्कीमला पार्किंगसाठी जे अकाउंट लागतात ते अकाउंट ICICI बँक ओपन करते. ही कॅपिटल गेन टॅक्स स्कीम आहे. When should you avail CGAS? You have earned long-term capital gain from the sale of property or other eligible capital assets and you have not reinvested these capital gains before income tax filing due date. मी जसं मगाशी म्हणतो तसं की व्यवहार झाल्यानंतर पैसे येतात आणि त्या पैशांचं आपल्याला रिइन्व्हेस्टमेंट करण्याचं डिसिजन टॅक्स फायलिंग करण्याच्या अगोदर घ्यायचं असतं किंवा नवीन प्रॉपर्टी तर घेतली तर तो टॅक्स लागत नाही. म्हणून हा जो पिरियड असतो या पिरियडमध्ये आपल्याला हे CGAS अकाउंट ओपन करायचं असतं. Key benefits of CGAS account: save long-term capital gain while you plan your investment, get more time to reinvest, up to 2 years for the purchase of property or up to 3 years for the construction of property, earn interest on park funds. आता याच्यामध्ये दोन प्रकार असतात की जेव्हा फंड्स येतात ते त्यावेळेला आपल्याला जर समजा नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल आलेल्या पैशात तर त्याला 2 वर्षाचा पिरियड असतो. त्याच्या आत आपल्याला डिसिजन घ्यायचं असतं आणि समजा नवीन प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट करायची असेल त्या पैशातनं तर त्याला 3 वर्षाचा पिरियड असतो. या पिरियडमध्ये तुम्ही व्याज कमवू शकता. फ्लेक्झिबल अकाउंट ऑप्शन यामध्ये 2 अकाउंट ऑप्शन आहे. एक सेव्हिंग अकाउंट आणि दुसरा आहे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. फिक्स्ड डिपॉझिट कॅन बी ओपन ओनली अलॉंग विथ CGS सेव्हिंग्ज अकाउंट. म्हणजे सेव्हिंग अकाउंट ओपन केल्यानंतरच त्याच्यातून तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट ओपन करता येईल. पीस ऑफ माइंड, टॅक्स कम्प्लायन्स विदाउट रश डिसिजन. आपण कॅपिटल गेन टॅक्समध्ये जर अमाऊंट ही पार केली तर आपल्याला थोडं आपण म्हणतो ना प्रेशर किंवा एक मेंटल स्ट्रेस असतो की आपल्याला एवढी मोठी रक्कम येते करायचं काय आणि आपले पैसे आयडल राहायला नको, त्यातनं काहीतरी व्याज मिळालं पाहिजे, टॅक्स भरायचा आहे, लायबिलिटी आहे. सो थोडा पीस ऑफ माइंड पण मिळतो आपण जर कॅपिटल गेन टॅक्स अकाउंट ओपन केलं. आता याची इलिजिबिलिटी काय, पात्रता काय, कोण करू शकतं? रेसिडेंट इंडिव्हिज्युअल अँड नॉन इंडिव्हिज्युअल्स, हिंदू अनडिवाइडेड फॅमिलीज, मायनर्स, अकाउंट ऑपरेटेड बाय नॅचरल और लिगल गार्डियन्स, नॉन रेसिडेंट इंडियन. म्हणजे ह्या ज्या कॅटेगरीज आहेत रेसिडेंट इंडियन, HUF, मायनरच्या नावाने असेल तर त्याचं गार्डियनच्या नावाने किंवा नॉन रेसिडेंट इंडियनचे अकाउंट ओपन करू शकतात. त्याला डॉक्युमेंट काय काय लागतात तर CGAS ॲप्लिकेशन फॉर्म जो ICICI बँकेचा फॉर्मॅट आहे अकाउंट ओपनिंगचा तो फॉर्मॅट आहे आणि KYC डॉक्युमेंट. KYC डॉक्युमेंट स्टँडर्ड आहेत. आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करायला जे डॉक्युमेंट असतात तेच डॉक्युमेंट कॅपिटल गेन अकाउंट ओपन करायला लागतात. उदाहरणार्थ आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, बेसिक डॉक्युमेंट्स. दिस इज वॉट अबाउट कॅपिटल गेन टॅक्स. हा विषय खूप मोठा आहे पण आपल्याला वेळेची कमी आहे आणि मला माझ्या दुसऱ्या कलिगला थोडंसं मॉर्गेज विषयी बोलायचं आहे. सो मी रिक्वेस्ट करतो माझे कलिग पुष्कर मणियार, ही इज द हेड ऑफ क्रेडिट ॲट ICICI बँक नाशिक, टू प्रेझेंट ऑन मॉर्गेजेस. निलेश and Tejas, I request you to come on dais please. Thank you. So ICICI Bank offered generally different types of loan, which generally include the home loan and non-home loan. So basically home loan is divided in means आम्ही काय ऑफर करणार आहोत तुम्हाला होम लोन मध्ये. इफ इट इज द बिल्डर परचेस, जर एखादा आहे त्याला फ्लॅट परचेस करायचं बिल्डर कडून तर आम्ही त्यासाठी पण लोन ऑफर करतो. रिसेल
काइंड ऑफ एखाद्या इंडिव्हिज्युअलकडून आपल्याला लोन परचेस करायचं किंवा प्रॉपर्टी परचेस करायची आहे त्याच्या अगेन्स्ट पण आम्ही लोन ऑफर करतो. देन एखाद्याला जमीन घेऊन त्याच्यावरती घर बांधायचं आहे, देन वी आर ऑफर द सेल्फ कन्स्ट्रक्शन लोन्स. देन एखादा प्लॉट परचेस करायचा आहे, सो वी अगेन्स्ट अ प्लॉट वी ऑफर द लँड लोन फॉर द परचेस ऑफ दॅट प्लॉट अँड त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करायसाठी जे लोन लागणार आहे किंवा जे अमाऊंट लागणार आहे ते आम्ही ऑफर करतो. देन लँड प्लस कन्स्ट्रक्शन, ऑब्विसली लँड घेऊन त्याच्यावरती घर बांधायचं आहे ते पण आम्ही तुम्हाला ऑफर करू. लँड प्लस लॅब, ऑब्विसली आपण घर बांधल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही फर्निचर्स और इंटरनल रिनोव्हेशनसाठी पैसे लागणार आहेत, त्यासाठी पण आम्ही लोन ऑफर करतो. अँड होम इम्प्रूव्हमेंट लोन, जसं आपण ऑफर करतो ॲग्रीमेंटवरती लोन ऑफर करतो, त्यानंतर घरातलं काही रिनोव्हेशन असत और ॲडिशनल ज्या तुम्ही फॅसिलिटी घेणार आहात त्यासाठी तुम्हाला लोन लागत असेल ते पण ICICI बँक इज ऑफर करते. दिस इज बेसिकली कवर्ड अंडर होम लोन. नाउ वी हॅव अ नॉन होम लोन फॅसिलिटी. या सो लॅब अगेन्स्ट प्रॉपर्टी मीन्स एखादी प्रॉपर्टी आहे ती ऑलरेडी तुम्ही होल्ड केलेली आहे आणि त्या पैशांचा जो उपयोग आहे तुम्हाला डे टू डे बिझनेस ओके सो यू रिक्वायर बिझनेसेस साठी पैसे लागतात. म्हणजे तुमच्याकडे मॉर्गेजेस प्रॉपर्टी आहे ती फ्री फ्रॉम फायनान्स आहे किंवा त्याच्यावरती कुठलेही लोन नाही, पण तुम्हाला अमाऊंट्स रिक्वायर्ड आहे तुमच्या डे टू डे बिझनेस रन करण्यासाठी. सो अगेन्स्ट दॅट प्रॉपर्टी वी आर ऑफरिंग लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. सो याच्यातनं तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण होऊ शकता, जसं तुम्हाला बिझनेस एक्सपान्शनसाठी लागतं आहे ते सब प्रोव्हाइड करू शकता किंवा एखाद्याला डायव्हर्सिफाय करायचं बिझनेस पण त्याच्यासाठी तुम्हाला फंडची रिक्वायर्ड आहे, वी ऑल्सो प्रोव्हाइड अगेन्स्ट दॅट लोन. एखादा मेडिकल इक्विपमेंट आहे और एक डॉक्टर प्रोफाइल्स आहे पण त्यांच्याकडे हॉस्पिटल्स आहेत त्याच्या अगेन्स्ट आम्ही लोन देऊ, ते त्यांच्या ज्या मेडिकल इक्विपमेंट ज्या फॅसिलिटी आहेत त्या त्याच्यातनं कव्हर करू शकतात. तुमचं ऑफिस किंवा एक्झिस्टिंग घर आहे त्यांना रिनोव्हेट करायचं आहे त्यासाठीही आम्ही त्या घराच्या अगेन्स्ट लोन ऑफर करतो. देन ऑब्विसली काही डेट कन्सॉलिडेशन, मल्टिपल लोन चालू आहे, प्रत्येकाच्या EMI वेगवेगळ्या डेटवर आहे आणि त्या सगळ्यांना ज्या डेट्स आहेत त्या एकत्रित करायच्या आहेत तर डेट कन्सॉलिडेशनसाठी पण आम्ही त्या होम लोन जे पण प्रॉपर्टी आहे त्याच्या अगेन्स्ट लोन ऑफर करतो. अँड इम्पॉर्टंट ऑब्विसली द हायर एज्युकेशन्स, या त्या ह्याच्यात कोणाला एकदम म्हणजे फॉरेन एज्युकेशनसाठी जायचं त्यासाठी पण कोलॅटरल ऑफर घेऊन आम्ही त्याच्या अगेन्स्ट पण लोन देतो. नाव देर आर सम स्पेशलाइज प्रॉपर्टी त्याच्या अगेन्स्ट पण आम्ही होम लोन ऑफर करतो किंवा लॅब लोन ऑफर करतो. तो स्पेशलाइज इज बेसिकली कवर्ड ॲज अ मॅरेज गार्डन, इंडस्ट्री, बँकेट हॉल्स, स्कूल्स, नर्सिंग होम्स, हॉटेल्स अँड वेअरहाऊस. तर ह्या ज्या पण प्रॉपर्टीज आहेत त्या ज्या फ्री पासून म्हणजे तुमच्या फ्री आहे किंवा त्या कन्स्ट्रक्शन तुम्हाला करायचे आहेत त्यासाठी पण ICICI बँक लोन ऑफर करते. देन नॉन रेसिडेन्शियल प्रॉपर्टी मीन्स इट्स युअर ऑफिसेस और नॉन रेसिडेन्शियल अदर दॅन घरासाठी ज्या प्रॉपर्टीज लागतात त्यासाठी आम्ही लोन लोन देतो. ओके सो इट बेसिकली अ बिझनेस प्रिमाइसेस ज्यातून तुम्ही बिझनेस रन करतात त्यासाठी ICICI बँक ऑफर करते. या देन द लीज रेंटल डिस्काउंट, दिस इज आवर स्पेशलाइज्ड प्रोडक्ट. बेसिकली एखादी जागा असते तिथं एखादा कॉर्पोरेट असतो त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यातनं लोन भेटतं तर जे लोन चालू आहे त्या लोनच्या अगेन्स्ट दॅट प्रॉपर्टी वी आर ऑफरिंग. फॉर एक्झाम्पल एखादी प्रिमाइसेस आहे आणि एखाद्या कॉर्पोरेटला आपण मंथली रेंटलने दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही ओनर ऑफ द प्रिमाइसेस आणि माझ्याकडे ICICI बँकचं रेंट चालू आहे त्या रेंटलच्या बेसवरती मी त्याला लोन देतो. Next. Then there is a special, that is a DLRF, that is a developer retail finance. Obviously बरेचसे बिल्डर्स किंवा डेव्हलपर्स असतात त्यांना बऱ्याचशा बँक लोन देते बट ICICI बँक वन अँड ओनली ते त्याच्या ज्या म्हणजे जे सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीज आहेत त्याच्या अगेन्स्ट आम्ही लोन ऑफर करतो DLRF मध्ये. त्याच्यात ज्या पण त्याच्या प्रॉपर्टीज आहेत ज्या स्वतः म्हणजे त्याचं स्वतःचं ऑफिस किंवा घर
त्याच्या अगेन्स्टमध्ये पण आम्ही लोन ऑफर करतो. अँड लँड ऑब्विसली लास्ट इज अ लँड अगेन्स्ट अ प्लॉट अँड लँड. ज्या पण तुमचे फ्री लँड किंवा प्लॉट असतील त्याच्या अगेन्स्ट पण आम्ही लोन ऑफर करतो. या लँड ऑन प्लॉट बेसिकली खूप कमी नाशिकमध्ये बँक्स आहेत जितकं आम्हाला माहिती आहे जे प्लॉट्सवर लोन देतात. वी आर द वन हू गिव्ह लोन ऑन प्लॉट्स ऑल्सो. तर आमच्याकडे बरेच कस्टमर असे येतात की आम्हाला प्लॉट आहे, आम्हाला इट इज अन इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट फॉर आपण त्या मला सध्या फंडची गरज आहे. तर वी टेक द 10 प्लॉट अँड वी डू फंडिंग ऑन दॅट. सो ते काय असेल तर यू कॅन फ्रीली कॉन्टॅक्ट अस एनी टाइम. थँक्यू. मॅडम आलेले आहेत. मॅडम वेलकम. तुमचं सहर्ष मित्रांनो स्वागत आहे. आतून आम्ही सगळे जण वाट बघत होतो तुमचे. वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं. थँक्यू टीम ICICI. तुम्ही आम्हाला खूप सहर्षरित्याने सांगितलं की एक एक सेकंद कसा इन्व्हेस्ट होऊ शकतो. त्यामुळे म्हणतात की इन्व्हेस्टर बँकर एक फ्रेंड असलाच पाहिजे तुमचा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. पुन्हा एकदा महापौर मॅडम तुम्ही जे सरळ आणि सोप्या भाषामध्ये आम्हाला सांगितलं की 35th नॉलेज फोरम म्हणजे आमच्या नाशिकचं अर्थात जे काळापलट होणार त्याच्याविषयी तुम्ही माहिती देणार आणि सगळेजण आतुर आहेत त्याच्यासाठी. पण आपण असं म्हणतात असं म्हटलं जातं की कुठल्याही कार्यक्रमाची सुंदर सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करतो. तर मी विनंती करेन की आपण दीपप्रज्वलनासाठी टीम प्राणचे टीम मेंबर्स आणि महापौर मॅडम प्लीज आपण स्टेजवर दिव्याजवळ यायचे दीपप्रज्वलनासाठी. येस Mr. Raj Taneja sir, please come on stage for a welcome speech. That's a kind request. So that सरांसाठी. मॅडम आणि सर्व मान्यवर ICICI बँकचे रिजनल हेड सुधीर जोशी आणि त्यांची टीम, आमची क्रीडा डायरेक्टरची टीम आणि पूर्ण प्राण परिवार सदस्य आणि मित्रांनो, सर्वप्रथम प्राणच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. आपल्या शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय महापौर मॅडम आपल्या प्राणच्या नॉलेज फोरम मध्ये उपस्थित आहेत ही आमच्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे. आणि आपण आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. प्राण म्हणजे फक्त रिअल्टर्सची असोसिएशन नाही. प्राण म्हणजे लर्निंग, नेटवर्किंग, एथिक्स आणि प्रोफेशनल ग्रोथ यांचे एक मजबूत व्यासपीठ आहे. आम्ही सतत शिकण्यावर आणि स्वतःला अधिक प्रोफेशनल बनण्यावर विश्वास ठेवतो. आज मला एक गोष्ट विशेष नमूद करायची आहे. आपण सर्व रिअल्टर्स, ब्रोकर्स आणि रिअल इस्टेट कन्सल्टंट आहोत. अनेकांना वाटते की हे काम फक्त प्रॉपर्टी दाखवणे किंवा डील क्लोज करणे एवढेच असते, पण प्रत्यक्षात आपली भूमिका यापेक्षा खूप मोठी आहे. We are the bridge between buyer, seller, developers and the administration. जेव्हा एखादे कुटुंब नवीन घर घेते, एखादा उद्योजक नवीन व्यवसाय सुरू करतो किंवा एखादा डेव्हलपर नवीन प्रोजेक्ट उभारतो, तेव्हा त्या प्रत्येक निर्णयामध्ये रिअल्टर्स आपली भूमिका खूप महत्त्वाची असते. नाशिकच्या विकासामध्ये रिअल्टर्सचे योगदान खूप मोठे आहे. आम्ही इन्व्हेस्टमेंट आकर्षित करतो, व्यवसायांना योग्य जागा मिळवून देतो, रोजगार निर्मितीस हातभार लावतो आणि शहराच्या ग्रोथला गती देतो. आज नाशिक हे स्मार्ट सिटी, एज्युकेशनल हब, इंडस्ट्रियल डेस्टिनेशन आणि एक अपकमिंग इन्व्हेस्टमेंट सिटी म्हणून ओळखले जाते. या प्रवासात रिअल एस्टेट सेक्टर हा एक खूप महत्त्वाचा भागीदार आहे. प्राणचे सदस्य म्हणून आम्ही फक्त बिझनेस करत नाही, फॉर ट्रस्ट, ट्रान्सपरन्सी आणि प्रोफेशनलिझम याचाही प्रसार करतो. आम्ही नाशिकच्या डेव्हलपमेंट अँबॅसेडर म्हणून काम करतो. आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर असलेले ICICI बँकचे श्री सुधीर सर आणि त्यांचे संपूर्ण टीमचे विशेष आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अधिक भव्य आणि यशस्वी होत आहे. तसेच अमित पटेल यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी आम्हाला महापौर मॅडम यांच्याशी कनेक्ट केले आणि आजचा हा प्रेरणादायी संवाद घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे प्राणचे कोर कमिटी टीम जे मनापासून
डे नाईट एक करून हे तुम्ही बघू राहिले की कसं ते इव्हेंट घडवतात. थँक्यू व्हेरी मच माय टीम. We are not just selling properties, we are helping people to build homes, business and dreams. And throughout we are active contributing to the growth of Nashik. रिअल इस्टेट हा फक्त इमारती उभारण्याचा व्यवसाय नाही, तर शहरात भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे. आणि प्राण ही जबाबदारी पूर्ण ऑनेस्टी, पॉझिटिव्ह आणि प्रोफेशनली पार पाडण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. शेवट, ईंटों से मकान बनते हैं लेकिन सपनों से शहर बनते हैं. ईंटों से मकान बनते हैं लेकिन सपनों से शहर बनते हैं. और उन सपनों को साकार करने में कुछ लोग खामोशी से अपना योगदान देते हैं. क्या बात है, वो है हमारे प्राण. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नाशिक, जय प्राण. प्रसन्न सर, आम्ही आता तुम्हाला खाली उभी करणार नाही सर, प्लीज तुम्ही थांबायचं. सर्व मेंबर्सला आपल्या प्राणच्या सगळ्यांना मी स्टेजवरती आमंत्रित करेन. येस, इन्क्लुडेड आपले स्पॉन्सर सुधीर जोशी सर, प्लीज आपण स्टेजवर यायचं. वी आर गोइंग टू फेलिसिटेट आवर मेयर मॅडम, प्लीज कम ऑन स्टेज. मिस्टर प्रदीप रणधीर, वाइस प्रेसिडेंट ऑफ प्राण. मिस्टर नितिन कोटकर, सेक्रेटरी ऑफ प्राण. मिस्टर नितिन जगन्नाथ, ट्रेजरर ऑफ प्राण. Mr. Vikrant Awar, IPP of Pran, and also Sudhir Joshi sir. Please felicitate our mayor madam. I'm requesting you for this. Yes. Amit Patel sir, please come on the stage. Madam, please felicitate Amit Patel sir. पहिल्या प्रेझेंटेशन मध्ये महानगरपालिकेच्या प्रेझेंटेशन नाशिकचा विकास तो ICICI सरांनी सांगितलं की शांततेमध्ये कोणीतरी कॉन्ट्रीब्युट करत असतं. ICICI बँक दर महिन्याला होम लोन्स मध्ये 200 कोटीचे डिस्बर्समेंट करतात. एसएमएस मध्ये आम्ही दर महिन्याला 100 कोटीचे डिस्बर्समेंट करतो. त्यानंतर ज्वेल लोन्स मध्ये 250 कोटीचं असतं. सेल्फ हेल्प ग्रुपला 75 कोटीचं असतं. आणि आपण म्हणतो ना की क्रेडिट कार्डचा बिझनेस, त्यामध्ये दर महिन्याला 1000 कार्ड्स वाटले जातात. सो एसएमएसला 100 करोड आणि होम लोनला 100 करोड आणि ज्वेल लोन 250 करोड. तर एवढं क्वांटम दर महिन्याला ICICI बँकेनं डिस्बर्समेंट होत असतं नाशिकमध्ये. सो या विकासामध्ये नाशिकचा मध्ये ICICI बँकेचा पण थोडासा खारीचा वाटा आहे. थँक्यू. That is the reason that your balance sheet भारतामध्ये सेकंड नंबरवर आहे सर. Thank you very much sir. Sir, please come on a stage to introduce our mayor madam, please. That's a kind request here. नाशिककर, एखाद्या शहराचा विकास केवळ रस्ते, पूल आणि इमारतींनी मोजला जात नाही. तो त्या शहराला दिशा देणाऱ्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीतून घडत असतो. आज नाशिक शहर असाच एका सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाखाली प्रगतीची नवी उंची गाठत आहे. आगामी कुंभमेळ्याची भव्य तयारी, पायाभूत सुविधांचा विकास आणि भविष्यातील नाशिकचा विकास आराखडा यांच्या नेतृत्वाखाली आकार घेत आहे. अशा नाशिक महानगरपालिकेच्या माननीय मावक सौ हिंद गौरी आयराडके मॅडम यांचे मी स्वागत करतो. सर्वप्रथम प्राण असोसिएशनचे अध्यक्ष आणि संपूर्ण आयोजन समितीचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या प्रमुख पाहुण्या आणि नाशिकच्या प्रथम नागरिक यांचा परिचय करून देण्याची संधी दिली. ही संधी माझ्यासाठी केवळ आनंदाची बाब नसून अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. सौ हिंद गौरी आयराडके मॅडम या नाशिक महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर असून सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा, अभ्यासू आणि डेव्हलपमेंट सेंट्रिक लीडर म्हणून त्यांची ओळख आहे. माहिती तंत्रज्ञान शाखेतील बीटेक आणि वित्त व्यवस्थापनातील MBA अशी भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेल्या मॅडम यांनी शिक्षण, प्रशासन आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रात प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आहे. श्री सप्तशृंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. सन 2017 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता, विकास कामांबाबतची बांधिलकी आणि पीपल सेंट्रिक अप्रोच यामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्थायी समिती सभापती म्हणून काम करताना त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग,
ट्रान्सपरंट ॲडमिनिस्ट्रेशन, प्रोग्रेसिव्ह डिसिजन यावर विशेष प्राधान्य दिले आहे. महापौर म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि नागरिकाभिमुख प्रशासन यावर विशेष भर दिला. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. सौ हिंगोरी आहे लाडके मॅडम या शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधत नाशिकच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या सक्षम, दूरदृष्टी असलेल्या आणि कर्तृत्ववान महिला नेतृत्वाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहेत. आज त्या नाशिक शहराचा विकास आराखडा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. त्यांच्या विचारातून आणि मार्गदर्शनातून नाशिकच्या उज्ज्वल भविष्याची दिशा जाणून घेण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. चला जोरदार टाळ्यांच्या गजर नाशिक महानगरपालिकेचे गुड इव्हनिंग वन अँड ऑल. सर्वप्रथम सर्व नाशिककरांना नमस्कार. आज खूप प्राणने एक चांगला प्लॅटफॉर्म, संधी इथे निर्माण करून दिली की ज्याने सगळ्या नाशिककरांशी आपण एक चांगला संवाद साधू शकू. आपण पाहत आहात की नाशिकमध्ये वेगवेगळे प्रकल्प होत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. नाशिकबद्दल अनेक चर्चा सुरू आहे. नाशिक अगदी नेशन वाईड प्लस वर्ल्ड वाईड सगळ्या गोष्टी नाशिकाबद्दल बोलल्या जात आहेत. आणि ह्या सगळ्या अशा पार्श्वभूमीवरती खरं नाशिककरांना नेमकं आपण कुठल्या दिशेने जातोय आणि नक्की आपल्या शहरात काय होणार आहे यासाठी सगळेजण आपण आतुर आहोत की व्हॉट वी आर लुकिंग फॉरवर्ड टू, की इमिजिएट 2 वर्षात काय होणार आहे आणि खूप झाल्यानंतर पुढे काय होणार आहे. बिकॉज तात्पुरतं काम करणं खूप सोपं आहे. आपल्याला जेव्हा एक इकोसिस्टम नवीन तयार करायची असते तेव्हा आपण खूप नीट नेटकं प्लॅन करून पुढे जाणं ही आता काळाची गरज आहे. आणि म्हणूनच व्हाईल आय एम स्पीकिंग टू ऑल, मला असं वाटतं की खूप एक आर्टिक्युलेटेड गोष्ट झाली पाहिजे, भाषण नाही झालं पाहिजे. कारण इथे सगळे जे बसतात ते नाशिकच्या डेव्हलपमेंटला हातभार लावणाऱ्यांनी आता जसं तंद्रेजा सरांनी सांगितलं, पूर्ण प्राणच्या टीमने सांगितलं, वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण आपण असोसिएटेड आहोत. अमित भैयांचं इथे स्वागत करण्यात आलं. खरं तर आम्ही संत संमेलनापासून सोबत काम करतोय. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचंही नियोजन केलं होतं. आणि आता इथे जेव्हा सगळा युवा वर्ग देखील मला दिसतोय, सुधीरजींनी आता आपल्याला सांगितलं की ICICI चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत आहे नाशिक शहरासाठी. सो वी ऑल आर स्टेक होल्डर्स इन सम ऑर दी अदर वे. आणि आपल्याला मग शहराकडनं काय महापौर म्हणून तुमच्या अपेक्षा असतील की आपण काय करायला पाहिजे. आणि नक्कीच आपल्या नाशिक नगरीत कुंभ होतोय तर आपल्यासारख्या प्रोफेशनल्सकडनं पण, प्रशासनाच्या, आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या आणि महापौर म्हणून, कारण आपल्याकडे एवढा मोठा एक विषय आहे जो कायमस्वरूपी असणार आहे. तर आतापर्यंत आपण जी कुंभ बघितली असतील, आय एम शुअर की याच्यातले आपण उपस्थितांपैकी किमान 2 कुंभ अटेंड करणारे लोक इथे आहेत. त्यामुळे राईट, करेक्ट. तर त्या परिस्थितीमध्ये तिथे कुंभ घडले. आधी कुंभाचा जो निधी आहे तो अतिशय तुकडा होता, पण त्यातही नाशिकला 12 वर्षानंतर कुंभाचा निधी येतो त्याच्यात आपण सुखी होतो. असं एक चित्र जनरली बघायला मिळतं. आपण अल्पसंतुष्ट आहोत. आपल्याला जे मिळालं त्यात आपण सगळ्यांनी भागवलं आहे. पण आता काय झालं माहिती आहे का की नाशिककडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जसं तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये प्राणच्या आधी सांगितलं, सगळे आकडे जे होते ते थोडे जुने होते. आपल्याला आता जवळजवळ 35,000 कोटी जे आहेत ते डेव्हलपमेंट करता मिळणार आहे. रिंग रोड डेव्हलप होणार आणि हे का करत असेल, हे का होत असेल, साहजिक आहे
की जेव्हा आपण पेरिफेरल डेव्हलपमेंटमध्ये जातो, आपण बघतोय वाटवण फोर्ट येतो एकीकडे, आणि खरंच नेतृत्व हे खूप महत्त्वाचं असतं. आपण पाहता आहे गेले 12 वर्षांनी कुंभ देखील येतो, आणि आपल्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना देखील 12 वर्ष झाले, तर एक तप पूर्ण झालेला आहे. आणि आता पुढे जेव्हा आपण जातोय, पुढच्या आपल्या गोष्टींमध्ये एक शॉर्ट टर्म प्लॅनिंग असतं आणि एक लॉंग टर्म प्लॅनिंग असतं. पण हे लॉंग टर्म पण आता शॉर्ट टर्म सारखं वाटतं, कारण इतके मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपण हाताळतोय की एखाद्या पूर्ण सिटीचं आणि नंतर काही गावं आपल्यामध्ये सामावून घ्यायची तयारी देखील आपण सायमल्टेनियसली करतोय. आणि हे सगळं होत असताना आपल्या शहरात मुळात प्रयागराजच्या कुंभामुळे वाढलेले जे एक्सपेक्टेशन्स आहेत ह्या कुंभाकडे, तर प्रयागराजमध्ये जे लोक जाऊ नाही शकले ते डेफिनेटली नाशिकच्या कुंभात येणार असा एक अंदाज वर्तवला जातोय. आणि त्यामुळे किमान 8 ते 10 कोटी लोक नाशिकमध्ये कुंभासाठी येणार आहेत. सो सिन्स यू आर प्रोफेशनल्स, 8 ते 10 कोटी लोक येणार ॲडिशनल टू व्हॉट वी आर ऑलरेडी ॲज नाशिक सिटी. तर ते नाशिकमधनंच परत रमकला जाणार आहेत, हे लक्षात घ्या. सो वाहतूक एक खूप मोठा चॅलेंज आपल्या सगळ्यांसमोर असणार आहे, कारण ही सगळी वाहतूक शहरातनं जाणार आहे, काही जण बाहेरनं येणार आहे आणि इतर काही राष्ट्रीय पातळीवरती येणार आहेत VIP, काही आंतरराष्ट्रीय पातळीवर येणार आहेत. मुळात नाशिकचा जो कुंभ आहे तो एवढा कशासाठी महत्त्वाचा आहे, तर भारतामध्ये जे कुंभ होतात त्यामध्ये उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा जो कुंभ आहे तो नाशिकचा आहे. कारण बाकी सगळे जे कुंभ आहेत ते उत्तर भारतात होतात आणि नाशिकचा एकमेव कुंभ असा आहे जिथे शैव आणि वैष्णव हे दोघेही परंपरा एकत्रित येतात, आणि दॅट्स वाय नाशिकच्या कुंभाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही झाली पार्श्वभूमी. पण आता ह्या कुंभानिमित्त का बोलला, सगळ्यांचं लक्ष नाशिककडे आहे. तर प्रथम नागरिक म्हणून मला असं वाटतं की मी जे काही मिस केलं ॲज अ स्टुडंट, ॲज अ प्रोफेशनल, ॲज अ सिटिझन, ते आपल्याला आपल्या कार्यकाळात देता येईल का नाशिकसाठी, ही माझी प्रामुख्याने भूमिका आहे. ती अशी आहे की येणारा जो युवक आहे, आपण बघतो की नाशिककडे एक सेकंड होम म्हणून बघायची एक दृष्टी आहे. रिटायर्ड चांगले अधिकारी, रिटायर्ड प्रोफेशनल्स, पुण्या मुंबईचं सेकंड होम पण इथेच दिसेल तुम्हाला. इव्हन फिल्म स्टार्स आर डुईंग इट. सो एक असं आहे की रिटायर होऊन कुठे जगायचं असेल, शांत ठिकाणी जिथे हवामान चांगलं असेल, सिक्युअर राहील असेल, तर नाशिकचं नाव अगदी प्रथम घेतलं जातं. ते असताना नाशिकचं नाव 2 गोष्टींसाठी खूप फेमस आहे. एक तर इट वॉज द टेम्पल सिटी आणि दुसरं दी वाईन कॅपिटल. खूप कॉन्ट्राडिक्टरी 2 गोष्टी आहेत आपल्याकडे. आणि हा विरोधाभासच खरं बघा ना, इंडिया, नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया एकत्र आणलं, त्याच्यानंतर टेम्पल सिटी आहे आणि वाईन कॅपिटल पण आहे. सो आपल्याकडे जे आहे ते जे कुणाकडे नाही ते नाशिककडे आहे, माझं असं म्हणणं आहे. कारण ऑलमोस्ट भारतातले चांगले ब्रेन्स जे भारतात खूप उत्कृष्ट काम करतात, क्रिएटिव्ह ब्रेन्स, क्रांतिकारी ब्रेन्स, हे सगळे नाशिकमधले. म्हणजे काय नाशिक आहे आपलं, आपल्याला काय अभिमान असला पाहिजे शहराला. का बरं तेव्हा नोट प्रेस नाशिकमध्येच झाली, का बरं HL नाशिकमध्येच आहे, याची उत्तरच नाही आहे आपल्याकडे. सो आय थिंक आपण खूपच जसे सहिष्णू आहोत तसं आपल्या शहराबद्दल पण आपण खूपच लो प्रोफाईल आहोत. आपण त्याचा उहापोह करत नाही खरं, आणि तो केला पाहिजे. आपल्या मंदिरांचा, आपल्या संस्कृतीचा आपल्याकडे काय नाही आहे. लोकांकडे
इतर स्टेट्समध्ये एक मंदिर असतं तरी ते किती काय काय करतात. आपण जर नाशिक शहर किंवा नाशिक डिस्ट्रिक्ट म्हणून बघितलं तर आपल्याकडे त्र्यंबकेश्वर आहे, शक्तिपीठ आहे, वणीची देवी आहे, चांदवड आहे, रेणुका माता आहे. त्याचबरोबर अनेक मंदिर आहेत. राम मंदिर, काळाराम मंदिर, कपालेश्वर आहे, सिन्नरचं मंदिर आहे, कृष्णेश्वराचं आहे. मग हे सगळे जे मंदिर, शिर्डी आहे साईबाबांचं, ही इतकी स्ट्रॉंग धार्मिक स्थळं खरं तर नाशिकमध्ये असताना आपण का बरं असं एकदम शांततेत जगतोय आणि का आपण इकोसिस्टम आतापर्यंत तयार नाही केली आपल्या युवकांसाठी किंवा युवतींसाठी, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण काम तर सगळेजण करतोय. ॲज डेव्हलपर्स यू आर वर्किंग. तर बीइंग अन IT प्रोफेशनल मला तर इथे जॉब मिळणं कठीण आहे. मला असं वाटतं की मी जर BIT केलं, MBA केलेलं आहे तर मला बाहेरच जॉब करावा लागेल. बिकॉज व्हॉट आय हॅव लर्न त्या पद्धतीचं रिटर्न किंवा मी जेवढी मेहनत घेऊ शकते किंवा माझं जेवढं आउटपुट आहे त्या पद्धतीने एव्हरी यूथ इज एक्सपेक्टिंग इन्कम. आणि ते काही वाईट नाही आहे, ते आताची काळाची गरज आहे. पण मग नाशिक कुठे मागे आहे ह्याचा जर आपण विचार केला तर सातत्याने मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर असूनही, ह्या सगळ्या इतक्या साऱ्या गोष्टी असूनही एक जाणता अजाणतापणे नाशिकचे लोक एकत्रित कधी आले नाही आणि एखाद्या गोष्टीला खूप मागे लागून काही मागणी नाशिकने केली नाही. आणि त्याकरता मला असं वाटतंय की बाळ जर रडलं तरच आईला कळतं की भूक लागली नाही. त्यामुळे आता नाशिकचा तो अभिनय तो कभी नाही काळ आहे. आणि त्याच्याकरता आता मी नाशिककरांतर्फे हट्ट धरणार आहे आणि धरलेलाच आहे की आता जे काही मला करून घेता येईल ते सगळं करून घ्यायचंय. सो नाशिकच्या युवकांसाठी असो, जसं आपण इनोव्हेशन इन्क्युबेशन हबबद्दल बोलला तिथे, आणि नाशिक इज अ व्हेरी लिव्हेबल सिटी, पण त्याला अजून चांगलं कसं करता येईल. बिकॉज वी नेवर हॅड अर्बन प्लॅनर्स. जेव्हा आम्ही मागच्या टर्ममध्ये 9 वर्ष झाली गुजरातला गेलो तेव्हा तिथे अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे, ऑडा. तिथे ते सिटी डेव्हलप करताना सगळ्या युटिलिटीज कशी डेव्हलप झाली पाहिजे, ग्रीन पॅचेस किती असले पाहिजे, जसं आपण एखाद्या नॉर्मल प्रायव्हेट लेआउटला कम्युनिटी हॉल्स बनवतो त्या लेवलचं प्लॅनिंग गव्हर्नमेंट टाउन प्लॅनिंग करते. सो दॅट काइंड ऑफ डेव्हलपमेंट वेन आर वी गोइंग टू सी, त्याच्यासाठी एक विल लागतं, स्ट्रॉंग विल ऑफ द सिटी, ऑफ द सिटीजन्स, ऑफ ऑब्वियसली द पॉलिटिशियन्स, ॲडमिनिस्ट्रेशन. आणि आता काहीच मला असं वाटतंय की सगळ्यांचं लक्ष जेव्हा नाशिककडे आहे तर हे विल आपल्या माध्यमातून, शहराच्या माध्यमातून, शहराच्या वेगवेगळ्या असोसिएशन्सच्या माध्यमातून तयार व्हायला सुरुवात झाली आहे. नाव वी आर डिमांडिंग. पण नाशिककरांचं कसं आहे माहिती आहे का, शिवाजी आपल्या घरी नको. म्हणजे आता आम्ही जेव्हा इलेक्शन्समध्ये होतो एक छोटं सांगतंय की त्रास तर सहन करावा लागेल. मग तो 2 महिने असेल, 4 महिने असेल. अल्निनोचे आभार मानले पाहिजे आपण काही दिवसांकरता. नाही तर नाशिकमध्ये अनेक गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामध्ये निगेटिव्हिटी भरपूर पसरवण्यात आली, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण टाळी ही दोन्ही हाताने वाजते, एका हाताने वाजत नाही. आपण जर नाशिक काम करतंय, काम होतंय हे तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. काम नसतं करायचं तर काहीच नसतं झालं ना शहरामध्ये. आपल्याला असं तर नाही आहे की तयारी करायचीच नाही आहे, करायची नसली तर अजिबात काही झालं नसतं. पण आता अशा पण काही कोट्या केल्या जातात की अख्खं जग भरून ठेवतं. मग आपण
घर रिनोव्हेशनला काढतो, आम्ही शहर रिनोव्हेशनला काढलंय. आपलं घर जे रिनोव्हेट होत आहे ते थोडा वेळ अस्तव्यस्त राहणार आहे. आणि अस्तव्यस्त असताना आपण काळजी घेतो ना की कुठे खेळा लागला नाही पाहिजे. सांगतो ना घरातल्यांना, काय सांगतो आपण की सांभाळू ना. आपल्याला माहिती आहे सगळेजण इथे डेव्हलपर्स आहे, कोणी इंटिरियरचं काम बघत असेल, हे पण लोन देतात सगळे. ते म्हणतात नाही तुमची व्हॅल्यू इतकीच आहे, तुम्हाला इतकंच मिळेल, तुम्ही इतकं रिटर्न करू शकता, त्याप्रमाणे लोन देतात ते असेसमेंट करून. त्यामुळे ही जी काळजी आहे ते प्रत्येकजण घेतोय. आणि शहर म्हणून, प्रथम नागरिक म्हणून नक्कीच मला काळजी आहे की हे कामं होत असताना कुणाचंही नुकसान होऊ नये आणि कुणालाही इजा होऊ नये. सेफ्टी नॉर्म्स पाळल्या जाव्यात. मग ते कॉन्ट्रॅक्टर असेल, प्रशासनाचा हलगर्जीपणा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. खरं तर 4 वर्ष प्रशासन असल्यामुळे लोकप्रतिनिधी आल्यानंतर अपेक्षांचा खूप एक मोठा डोंगर तयार झाला. म्हणजे असं इमॅजिन करा की तुम्ही सगळेजण प्रोफेशनल्स आहात आणि तुमचं जे काही ऑफिसमधलं काम आहे ते कोविडमध्ये जसं आपण बंद केलं होतं 2 वर्ष, आता 4 वर्ष बंद झालं होतं आणि अचानक तुम्ही एक दिवस ऑफिस उघडलं, तर मग जे काही होतं ते सगळं आमच्यासोबत झालं. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना आज शेअर करायची ती अशी की प्रशासकीय काळामध्ये ना कुंभमेळ्याचं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे आणि त्यांचे काही जी काही तांत्रिक बाबी, टेंडर्स देण्याचा विषय तोही दिलेला आहे. त्यामुळे आता आपल्या हातात काय आहे, लोकप्रतिनिधींच्या जे काम प्लॅन करून झालं. तर तुम्ही एकदा प्लॅन पास केला आणि बांधकाम चालू केलं की तुम्ही परत तोडता का ते? ऑल ऑफ यू नो, बरोबर. मोस्ट ऑफ यू आर डेव्हलपर्स, नाशिकचं आर्किटेक्ट्स असेल, इंटिरियर डिझायनर असेल. एकदा क्लायंटने सांगितलं की याप्रमाणे करायचं आहे, त्याच्यात सारखं कोणी क्लिअर हे असं नाही ते तसं करायचं असं म्हणणारच आपण इरिटेट होतो ना. करेक्ट. कारण आधी सँक्शन्स घेऊन ठेवलंय, आधी तुम्हाला विचारूनच ही रंगसंगती केली आहे, सँक्शन करूनच ही टाईल बसवली आहे आणि इतर व्यवस्था ज्या काही आहेत त्या. सो असं झालेलं आहे. आणि आता आम्ही जेव्हा आलो आहे तेव्हा आम्हाला त्याच्यात काही त्रुटी दिसत आहेत. त्या जर काही आपण बदलू शकलो तर आम्ही प्रयत्न करतोय की त्या बदलू, जिथे तुमच्या सूचना मिळत आहेत, आमच्या मिळत आहेत. प्रशासनाची एक मोठी गल्लत झाली असं म्हणेल, चूक म्हणता येणार नाही कारण आम्ही त्यावेळेस नव्हतो, की कॉन्फिडन्समध्ये घ्यायचा हा जो विषय आहे ना, की आज आपण जसं बोलतोय तशा फोरम्समध्ये प्रशासनाने कुणालाच विचारलं नाही नाशिकमध्ये की आपण करायचं काय. आणि प्लॅन केलेला आहे आणि पुढे ते सरकलेलं. आता आपण काय करू शकतो की येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये जे काही प्लॅनिंग झालेलं आहे, शेवटी बघा नाशिकमध्ये येणारे 8-10 कोटी लोक जे आहेत ते इकडनं काय घेऊन जाणार, व्हॉट आर दे गोइंग टू सी. इकडनं ते बघतील की नाशिकचे लोक किती आपल्याला रिसेप्टिव्ह आहेत, नाशिक कसं आहे, नाशिकची लोक कशी आहेत, आणि एक स्टोरी घेऊन जातील नाशिकबद्दल जे ते नंतर सांगतील. जशी आपण प्रयागची सांगतो की माझा एक्सपिरियन्स काय राहिला लोकांबरोबर, प्रशासनाबरोबर, सर्व्हिसॅबिलिटी बरोबर. जसं तुमचा एक्सपिरियन्स असतो, तुम्ही रिअल इस्टेट क्षेत्रात आहात, जेव्हा तुमचा क्लायंट कस्टमर येतो तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर कसं बिहेव करतात. जेव्हा तुमच्याकडे लोन मागायला लोक येत असतात, तुम्हालाही ते लागतातच आणि तुम्हालाही ते लागणारच. सो इट इज अ पार्ट ऑफ दिस बिग इकॉनॉमी विच इज बीइंग क्रिएटेड. आणि त्यामुळे जी येणारी लोक आहेत, काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काय फरक पडणार आहे, तुम्हालाच फरक पडणार आहे. हा अख्खा फरक जो होणार आहे तो नाशिकसाठीच होणार आहे आणि आपल्यालाच फरक पडणार आहे. कारण जर प्रयागराजची इकॉनॉमी जी आहे
इतका खर्च करून रिसिवेबल्स जे ज्यांचे झाले ते तिपटीने होते. मग नक्कीच नाशिकमध्ये आमचा एक अंदाज आहे तर 30,000 कोटी खर्च होत आहे, तर किमान 5 पटीने इकॉनॉमिक येणार आहे. मग हा पैसा कुठे जाणार आहे? हा सगळा नाशिकमध्ये येणार आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे काम होत असताना आणि करत असताना मला नाही वाटत एकही स्टेक होल्डर कुठे मागे राहू शकेल. त्याच्यामुळे नरेटिव्हच्या मागे न जाता आपण स्वतःवर विश्वास ठेवून खरंच तुम्ही काही करायचा प्लॅन कराल तर डेफिनेटली दिस इज द टाइम. सो आता दिस वॉज माय स्टार्टिंग नोट. आता आपण प्रेझेंटेशनकडे जाऊया, विच आय गोइंग टू जस्ट रन थ्रू. आय हॅव कॉल्ड दिस एज अमृत नाशिक 2047. नाउ व्हाय 2047? आपला काळ आहे, अमृत काळ असणार आहे, आपला अमृत कुंभ आहे. आपण म्हणतो शेवटी कुंभासाठी जे काही मंथन झालं ते अमृतासाठी होतं. आणि सहज आपला पॉलिटिशियन्स आर मेड फॉर गिव्हिंग स्टेटमेंट्स. तर मी म्हटलं असं की नाशिकमध्ये जे काही गोष्टी घडल्या, अगदी कायद्याच्या बालेकिल्ल्यापासून, कॅप्टनपासून, नीटपासून, TCS पासून, ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी घडल्या त्या आता कुंभाची सुरुवात म्हटलं तर मंथन होईल आणि विषच बाहेर पडलं. जेवढं काही विष होतं, म्हणा पण आता झालंय असं साधारण दिसतंय की सगळं विष बाहेर पडलंय. आणि तर नाव वी हॅव टू लुक आउट फॉर व्हॉट नेक्स्ट. कामधेनू गाय येणार आहे, अमृत येणार आहे, आता सगळे वरदान चालू होते. सो लेट्स सी व्हॉट इट इज ऑल अबाउट. सो अ सिटी ऑफ what do we give? Okay, we live here, we work here, and play is not the sports play, it is what we have as, you know, spiritual entertainment, as medical tourism, as tourism, tirthatam, and everything that is good about Nasik. So these are 3 things you can read. When we live, what are we living? It is not just जीना. आपण एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी एक चांगला प्रतिसाद पण तुम्ही आम्हाला दिला आणि आपण एक हॅशटॅग चालवला, सेवा ही स्नान आहे, विच वॉज मेजरली फॉर द रिव्हर्स. काय आहे, गोदावरी, नंदिनी आणि तिचे जे ट्रिब्युनल्स आहेत त्याच्यामध्ये घाण खरं कोण टाकतात? आपलंच आहे सगळं. सो नाशिककर म्हणून आपली काय भावना असेल, म्हणजे आपण गोदामाई म्हणतो, तर तितका रिस्पेक्ट आपण खरंच देतोय का आपल्या नद्यांना? हे पण आपण बघितलं पाहिजे. नाशिककर पॉप्युलेशन जे आहे अगदी 60% वर जरी म्हटलं अतिशयोक्ती नाही होणार, नंदिनीच्या आजूबाजूला बसतं मेन सिटी जर बघितलं. आणि गोदावरीचं पात्र जे आहे ते आपल्या बॉर्डरला आहे. So what are we doing? Clean air and heritage. The quality of life is the core of Nasik. मी म्हटलं ना तुम्हाला की नाशिकमध्ये काय येतात लोक, की आम्हाला छान पीसफुली जगायचं म्हणून. ती आपली USP राहिली आहे. व आता जसं आपल्याला माहिती आहे की एअरपोर्ट येत आहे, ड्रायपोर्ट होत आहे, सुरत, चेन्नई, तुम्ही सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया आहे, स्पिरिच्युअल टुरिझम आणि सिंहस्थ आहे आपल्याकडे. आता व्हॉट इज द वर्ल्ड लार्जेस्ट गॅदरिंग ऑफ ह्युमॅनिटी बिकेम द कॅटलिस्ट दॅट बिल्ड्स अ वर्ल्ड क्लास सिटी. डोंट यू थिंक दिस इज एन अपॉर्च्युनिटी फॉर अस? Yes? Yes. So what are we? Aren't we supposed to contribute? Yes. Aren't we supposed to be a part of this? Yes. Everybody wants to be a part of it and they are like asking कि क्या करें? बताइए. ऐसे बहुत लोग हैं. Everybody wants to know and that's why I am here to tell you. Okay? कि मुझे क्या क्या चाहिए. आप भी बोल सकते हो आपको क्या क्या चाहिए मुझसे. So Simhastha brings scores of pilgrims
and a once in a 12-year mandate to rebuild Nashik for the next 25 years. Earlier we used to talk about maybe 2 years. नाशिककर आहे ना आपण, पण आता आम्ही काय म्हणतोय, आता बस, आता आम्हाला पुढचे 25 वर्ष ही डेव्हलपमेंट सस्टेनेबल असेल असं पाहिजे. सो आय एम नॉट गोइंग टू लीव एनीवन दॅट इझिली, बी इट द ॲडमिनिस्ट्रेशन or the state or the central government. I am going to get all the funds, don't worry. So we are reinventing, we are benchmarking the world. So what are we doing? आता शहरं जी आहेत, आपण ट्विन सिटी मॉडेल बघितलंय, मग सिंगापूरमध्ये काय चालू आहे, क्योटोमध्ये, अहमदाबादमध्ये, इंदोरमध्ये, प्रयागराजमध्ये. सो वी आर स्टडींग ऑल दिस. कशासाठी? की वी विल टेक द बेस्ट ऑफ व्हॉट हॅज हॅपन्ड सो फार. कारण आपण तिथे त्या अनुभवातून शिकायचं आहे. सो वी आर डुईंग दिस अँड वी आर टेकिंग की वर्ल्डमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की कुठे सगळ्यात बेस्ट गव्हर्नन्स आहे, कुठे कमी जागेमध्ये चांगलं रिप्रेझेंटेशन होतं. कारण आपला जो गावठाणातला भाग आहे तिथे खूप अडचणी आहेत. क्राऊड मॅनेजमेंट इज गोइंग टू बी व्हेरी टफ टास्क फॉर अस. इंदोर स्वच्छतेसाठी आहे, अहमदाबादमध्ये तुम्हाला माहिती आहे की साबरमती रिव्हर आहे आणि त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे ब्युटिफिकेशनचं. आणि प्रयागराज हॅज सेट अ बेंचमार्क फॉर ऑल ऑफ अस, करेक्ट? बाय 2047 वी हॅव टू मेक नाशिक द मोस्ट लिवेबल अँड मोस्ट वॉन्टेड सिटी. So for that I will require Pran. Because you are the ones who will be promoting Nashik. That's your main focus and responsibility. So what we need is clean, green and inclusive urban spaces, economically vibrant and citizen first. So आधी तुम्हाला आठवतं का? आधी सगळा कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरणचा रस्ता व्हायचा आणि नंतर मग तो आपण फोडायचो. मग आता आम्ही काय केलं, एकदाच फोडून घेतला. आम्ही काय केलं की 6 युटिलिटीज टाकल्या, मग नंतर MSEB आलं, मग BSNL आलं, मग थोडासा पाऊसही आला, पण आता सगळं सेटराईट आहे. आता आम्ही ऑलमोस्ट, तुम्ही बघत आला असाल की थोडं थोडं आता बऱ्याच ठिकाणी एक मॅक्सिमम 1 फुटाचा नाही तर 6 इंचाचा असा रस्ता भरायचा बाकी आहे. तो कशासाठी की पाऊस आल्यानंतर तो काय आता क्लिअर डांबरीकरण होणार नाही आहे त्याचं. त्याच्या मागे रिझन आहे की कॉम्पॅक्शन झालं पाहिजे, म्हणून तो आम्ही तसा सोडतो आहे खडीकरण करून किंवा हे करून, आणि मग तो कॉम्पॅक्शन झाल्यानंतर फायनल क्लिअर होईल. सो 6 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रोथ. ग्रोथ, हाऊ डू डिफाईन ग्रोथ? काय काय झालं म्हणजे ग्रोथ होते कोणत्याही सिटीची? सो यू नीड टू मूव्ह, देयर हॅज टू बी मोबिलिटी अँड कनेक्टिव्हिटी. मग आपण सिटी लिंकच्या बसेस आणल्या आहे, बुलेट ट्रेन येते, पुणे, सुरत, चेन्नई, हे काय आहे सगळं? ह्या आपल्या सगळ्या वाहिन्या आहेत. अँड दॅट्स वाय वी वॉन्ट टू मूव्ह. मोबिलिटी, क्राऊड मॅनेजमेंट, एव्हरीथिंग हॅज टू बी. जेव्हा कुंभासाठी कोणी येतं, आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं तर असं म्हणणं आहे की AI कुंभ करा. मग त्यांनी सांगितलं AI कुंभ करा, मी तर सांगितलं नाशिकला पूर्ण फर्स्ट AI सिटी डिक्लेअर करा. कारण तुम्ही AI कुंभ करताय तसं AIचं सगळं लावणारच आहे. सो फेस रेकग्निशन येणार, क्राऊड मॅनेजमेंटसाठी कोणाला ताप आलाय का, खोकला आहे का, ते सगळं दिसणार आहे तुम्हाला कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये. आणि आत्ताच जस्ट मागच्या महिन्यात GR आला आहे AI सिटीजचा, आणि 6 cities have been identified as the AI city. First obviously is Mumbai, second is Pune, then Nagpur, then Nashik, then Sambhajinagar. So I have requested देवेंद्रजी की तुम्ही एवढं सगळं कुंभात नाशिकमध्ये AI करणार आहात, तर मग why not, what is a better opportunity to declare the first AI city as Nashik? Because internationally एक महत्त्वाचा पायंडा आपण पाडू की आम्ही AI सिटी बनवली, लवकरात लवकर बनवली, आणि ती ही आहे. यू मस्ट ब्रीथ.
So we are talking about growth principles. First, mobility. You must breathe at the environment. हवा पाणी सगळं चांगलं राहायला पाहिजे. You must belong. कुंभमेळा is about belongingness. नाहीतर आतापर्यंत आपण असं म्हणत होतो येतात साधू संत येतात, ते त्यांचं काहीतरी स्नान असतं ते होतं आणि मग तेव्हा नाशिक चांगलं होतं. Period. Correct? So as students also we had only that kind of image or that kind of things, and it was, the story was spoken like this. But now we are not saying so. We are saying we have a heritage, we have our culture, and we have our faith. काही जरी झालं, काही गोष्टी आता ज्या घडता आहेत जगामध्ये, तुम्हाला माहिती आहे की वर्ल्ड वॉर सुरू ऑलमोस्ट होण्यासारखं आहे आणि त्यात अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने विचित्र पद्धतीने घडत आहेत. पण आजही भारताची इकॉनॉमी जी आहे ती सुरळीत आहे. पण हे होत असताना वाय दिस इज रिक्वायर्ड बिलॉंगिंगनेस. आय थिंक भारत आज एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एकदम स्ट्रॉंग उभा आहे कारण आपल्या कल्चरल रूट्स आणि हेरिटेजमुळे, आपल्या संस्कारांमुळे, आपल्या फेथमुळे आपण हे करतोय. आणि आपलं जे सनातनी किंवा हिंदुत्वाचा एक संस्कार आहे तो आपण घेऊन चाललोय. आणि म्हणून कदाचित कुठलेही आक्रमक विचार असतील त्यांना आपण तोंड देऊ शकतो कारण वैचारिक अधिष्ठान आपल्याकडे खूप मोठं आहे. सो वी हॅव टू थ्राईव्ह जे आपण आता करतोय दॅट इज रिलेटेड टू इकॉनॉमी ॲज वेल ॲज आर इनोव्हेशन. यू हॅव टू लर्न whether it is education or social infrastructure. What we are doing, seeing the successful cases, we are learning, okay? And then you have to govern. So आपण जेव्हा गव्हर्न करतो तेव्हा इन्स्टिट्यूशनलायझेशन पण झालं पाहिजे, वर्ल्ड बेस्ड युनिव्हर्सिटी झाल्या पाहिजे, वर्ल्ड बेस्ड इंडस्ट्री झाल्या पाहिजे. सो दॅट इज हाऊ वी कॅन ग्रो. सो दीज आर दी प्रिन्सिपल्स ऑफ ग्रोथ. मूव अँड ब्रीथचं डिटेल्स आहेत. आर्टरीज ऑफ द सिटी ॲज आय टोल्ड यू ऑल की आपण करतो काय आहे. यू आर नो की रिंग रोड होतं आहे, अर्बन कनेक्टिंग रोड्स आणि मॉबिलिटी, मास ट्रान्सपोर्टेशन. देन वी टॉकिंग अबाउट ब्रीथ, नमामी गोदाम, वेस्ट टू CNG मध्ये आपण उतरणार आहोत. सोलार करायचा प्लॅन आहे आपला आणि अर्बन फॉरेस्ट अँड प्लॅन. सो थ्राईव्हमध्ये स्पिरिच्युअल सिटी मिशन आहे. Now let me tell you, जसं मी तुम्हाला सांगितलं की why Nasik cannot be having a total spiritual infrastructure. We are good with meditation, yoga. आपल्याकडे योग विद्याधाम आहे. योगा आपल्याकडे वातावरण असल्यामुळे खूप चांगलं शिकवलं जातं. आपल्या आयुर्वेदाचा प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने होतो इंटरनॅशनल. So when I talk about medical tourism, I'm talking about the current situation the world is into. There are a lot of mental pressures, right from younger students till the old people. आणि ही जी काही एक विंग तयार होत आहे पोस्ट कोविड, I would say there are emotional imbalances there, wherein there are situations where people have not interacted for a long time. आणि त्यामुळे आपल्याला अचानक असं वाटतं कारण वाढत्या ज्या सुसायडल टेंडन्सीच्या केसेस आहेत अक्रॉस द सेक्टर्स त्या इतक्या जास्त आहेत की आय थिंक की स्पिरिच्युअलिटीमुळे आपलं जे डिटॉक्स वगैरे आता नवीन टर्म्स आहेत, डिजिटल डिटॉक्स अँड देन ॲक्च्युअल हॅविंग हेल्थ डिटॉक्स. पण आपल्या संस्कृतीमध्ये एक पूर्ण इंटरनल डिटॉक्स आहे आणि तोच खरं आपल्याला मेंटली स्ट्रॉंग बनवतो. गोदावरी घाट आपण रिकन्स्ट्रक्ट करतो, आपला हेरिटेज कॉन्झर्व करतोय. थ्राईव्ह इज अगेन स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी, IT पार्क इज टेकन इन टू कन्सिडरेशन, लॉजिस्टिक पार्क येणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. रिंग रोडच्या आजूबाजूला काय होईल तुम्ही इमॅजिन करा. रिंग रोडच्या आजूबाजूला सगळं ही ग्रोथ इंजिन्स आहेत जी डेव्हलप करतो आपण. लर्न अँड गव्हर्नमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं स्मार्ट स्कूल्स आहे, अफोर्डेबल हेल्थकेअर आहे, स्पोर्ट्स सिटी म्हणून आपण प्रमोट करतो आहे. अनेक खेळ असे आहेत जे मातीशी जोडलेले आहेत आणि कबड्डी असेल,
मलखांब असेल किंवा कुस्ती असेल. आता नाशिकची परंपरा राहाडीची तुम्हाला माहिती आहे आणि ते सुद्धा एक संस्कृतीचा भाग आहे. आपल्याकडे मैदानी खेळांना प्राधान्य आहे, आपल्याकडे भरपूर पैलवान आहेत आणि आपल्या आमदारांपासून आमच्या काउन्सिलर्स नगरसेवकांपर्यंत सगळे पैलवान आहेत. टेन्शन नाही आहे. रिक्रुटमेंट आत्ता आपण रिक्रुटमेंट करणार आहोत. आमचा जो काही महानगरपालिकेचा एक ताळेबंद असतो आपला तो होतो आहे आणि पॉझिटिव्हली वी आर ॲक्च्युली लुकिंग फॉरवर्ड टू हॅविंग अ मास रिक्रुटमेंट. कारण आपल्याला भरपूर इंजिनियर्स आणि बाकी सगळे लोक लागणार आहे. आत्ताची जी रिक्रुटमेंट झाली आहे ती कमी झाली आहे. वी हॅव टेकन ओनली फ्यू इंजिनियर्स अँड दे फायर सेफ्टीसाठी. ई गव्हर्नन्स मॉडेल येतोय. वी आर टॉकिंग अबाउट द ई कनेक्ट ॲप विच वॉज नॉट देअर. इट इज बीइंग रिवाइव्ड आणि आचारसंहिता संपल्यानंतर तो लॉन्च होईल आता. सो वी हॅव वर्कड ओव्हर उपयोग नाव. त्याच्यामध्ये नुसती एक ग्रीव्हन्स मॉड्यूल नाही येणार आहे. त्यात तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट आणि प्रॉपर्टी टॅक्स वगैरे तर होतेच. तर ह्या सगळ्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध होणार. सो वी आर नॉट कमिंग विथ अ सेम ॲप ऑल ओव्हर अगेन. की खूप क्रिटिसिझम झाला ना 4 वर्ष प्रशासक आहे काही रिस्पॉन्स येत नाही, आम्ही त्या ॲपवर टाकतोय वगैरे. सो वी नो वॉट द चॅलेंजेस आर. कारण मी पण नागरिक आहे नाशिकची. सो त्याच्यावर आम्ही काम करतोय. आणि पॉलिसी बॅक फायनान्स. वेन वी टॉक अबाउट पॉलिसी बॅक फायनान्स दिस अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. मी तुम्हाला सांगते की आपले जे मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी ही फायनान्शियल फ्रीडम आय थिंक ICICI could relate. They are very customer centric आणि thanks to ICICI they are our banking partners with their green bonds. And आपल्या नाशिक महानगरपालिका ही जी आहे ही एकमेव महानगरपालिका आहे की ज्याने एका फायनान्शियल इयरमध्ये 2 बॉन्ड रिलीज केले. One was the municipal bond. That means we raised capital from the market and we actually got listed in NSE for the green bonds. त्याच्यामुळे जेव्हा एखादं लिस्टिंग NSE वर करायचं असतं तेव्हा इट्स नॉट एनीवन्स कप ऑफ टी. इट्स अ व्हेरी टफ टास्क. खूप चांगलं काम करणाऱ्या कंपन्यांना देखील लिस्टिंग खूप डिफिकल्ट जातं अँड वी हॅव डन इट. सो एकमेव महानगरपालिका आहे ज्यांनी 2 बॉन्ड्स रजिस्टर केलेले आहेत आणि ते पण डेट बॉन्ड्स आहेत. फायनान्शियल टर्म्स कॅन बी डिस्कस लेटर. इफ यू आर वॉन्ट यू कॅन आस्क मी क्वेश्चन्स रिगार्डिंग इट. देन वी कम टू द प्रिन्सिपल. From principle to project, every move tied to our vision. So all the details can be taken from me. They are available. I can give it to you all this presentation. Then we come to actual Sinhasta Kumbha. What are we looking forward to? It's going to increase by more 10,000. We will increase it. So state has approved the development plan. इतका सँक्शन झाला आहे. परिक्रमा रिंग रोड 66 किलोमीटरचा आहे आणि इथे फक्त 1 राहिला आहे. इथे 5 नाही 15 अपेक्षित आहे. आय थिंक आता तुम्ही इमॅजिन करा ना आपल्या गव्हर्नमेंटने खरं तर ब्रेड अँड ब्रेकफास्ट लॉन्च केलेलं आहे. ब्रेड अँड ब्रेकफास्ट माहिती आहे कोणाला पॉलिसी? व्हॉट इज ब्रेड अँड ब्रेकफास्ट पॉलिसी? दिल्लीमध्ये जो प्रॉब्लेम झाला ते बेड अँड ब्रेकफास्ट लाईक Airbnb something. Correct. Right. Airbnb hotels. Airbnb, correct. So we have most of the Nasikers have got big, huge houses, or they have their own farmhouses, or there are only 2 people living in the house. So you'll be having a proper check that would be happening. Like Airbnb, or if you have a room, you can rent out that room also. तर अशा खूप इनोव्हेटिव्ह पॉलिसीज पण सरकार करत आहे. मे बी मोस्ट ऑफ यू ऑल, सम ऑफ यू ऑल नो इट, सम ऑफ यू ऑल डोंट नो इट. यू हॅव टू बी अपडेटेड की काय काय आहे अवेलेबल. कारण आता नाशिकमध्ये जर मॅक्सिमम 15 कोटी लोक नसेल ते राहणार कुठे? सो तुम्ही जे स्पेसेस निवडून द्याल तिथे राहतील. सो दीज आर फ्युचर अँगल्स.
म्हणजे आपण कशावर काम करतो आहे सध्या, की स्पिरिच्युअल इकॉनॉमी हब तयार करायचा आमचा एक दृष्टिकोन आहे, की नाशिक आणि त्र्यंबकमध्ये कायम सातत्याने 12 वर्षानंतर कुंभक होणारच आहे. मग एक इकॉनॉमी अराउंड स्पिरिच्युअलिटी तयार झाली तर काय प्रॉब्लेम आहे? ती नेहमी इथे राहील, नेहमी स्पिरिच्युअल गॅदरिंग इथे होत राहतील, यंगस्टर्ससाठी भजन जॅमिंग होत राहील. हॅव यू हर्ड? त्यामुळे ऍटलीस्ट भजन त्यांना माहिती आहे, इजंट इट? आणि रामायण सारखे थीम पार्क आम्ही करतोय, जेणेकरून आपला जो इतिहास आहे तो कायमस्वरूपी इथे राहील. कारण एखादा पार्क, आपल्याकडे झू आहे का? असली पाहिजे ना. प्राणी संग्रहालय नको का मुलांना दाखवायला? बरोबर आहे. सो ह्या ज्या सगळ्या परमनंट गोष्टी राहणार आहेत त्या आपण इथे करणार आहोत. एक महाराष्ट्रा's first university, as I told you, IT Hub Universities and Logistics. So हे तुमचं आहे, है ना? What resources mobilize the right way? So when we come to market capitals, land value, BOT, PPP आम्ही करायला तयार आहोत. आमचे मोकळे भूखंड आहेत आणि तिथे चांगल्या स्वरूपाचे प्रोजेक्ट्स, राईट फ्रॉम हॅव्हिंग ह्यूज मार्केट प्लेसेस वेअर आपल्या ज्या बचत गटाच्या महिला असतील त्यांच्यासाठी काही, त्यानंतर नाट्यगृह नाही आहे गंगापूर रोडला, चांगली लायब्ररी नाही आहे उच्चतम दर्जाची जिथे UPSC MPSC ची मुलं अभ्यास करू शकतील, कविता सांगण्यासाठी म्हणण्यासाठी. कारण गंगापूर रोड, कॉलेज रोड आणि आपण सगळे जे आहोत ते मुळातच कुसुमाग्रज, दादासाहेब फाळके यांच्यामुळे आपण रसिक वर्ग आहोत नाशिककर. पण प्रत्येकाला त्याच्या घराजवळ नाट्यगृह पाहिजे, कारण आपण जास्त लांब नाही जात. नाशिकमध्ये लांब म्हणजे 20 मिनिटाच्या वर सगळं लांब असतं, बरोबर आहे ना? ते लांब आहे ना. इथनं नाशिक रोड जायचं म्हणजे लांब आहे. पण तेच मुंबईत आपला अप्रोच काय असतो? ऍडजस्टेबल. सो दिस इज मेंटॅलिटी. आणि वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड, these are few projects which have already started. आणि आपण जवळजवळ प्रत्येक वॉर्डला मिनिमम 7 ते 9 कोटी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर होणार आहे आणि इतर जे काही मोठे मोठे प्रकल्प आहेत ते इथे लिहिलेले आहेत. पुणे धरणाचं पाणीचं काम चाललं आहे. What we want to do currently is we want to get the global brands to invest in Nashik. So when you are promoting Nashik city, आपल्याला करायचं काय आहे की येताना जसं मी म्हणते की एक इकोसिस्टम तयार झाले पाहिजे. यू शुड बी एबल टू टॉक अबाउट व्हॉट इज गुड इन द सिटी. कॉन्फिडन्स दिला तर तो इन्व्हेस्टमेंट मिळेल, है ना? हाऊ डू यू सेल? Otherwise nobody is going to come to you all, correct? So you have to create that environment, create the buzz, all the youngsters as well. We are here to create the economy for you. We are here to give you that ecosystem. So we have to work in consensus. We have to be on the same page and promote Nashik to get the international brands to invest. Share your ideas, okay? So now I am doing the talking. Next time I want you all to do the talking. Reach the mayor's office directly. No roadblock. I usually don't have any, I mean, I don't say, unless and until I am busy, like I am available here now. तर मग तिथे जर कोणी विचारत असेल तर नाही say की उद्या आपण येऊन भेटूया. सो युजली असं नाही आहे. जर तुम्ही एकदा दोनदा सातत्याने प्रयत्न केला तर मी अवेलेबल असते, असं काही नाही आहे. सो you come directly to me. आणि this is what we expect ki India's spiritual capital has to be our Nashik city, a global pilgrimage and innovation hub, climate resilience आपण करणारच आहे, green growth economy आणि community led governance. So this is the last slide now. Cities are not built in 5-year plans. Because Nasik's story can't be told like this. It is over the years.
जसे आपले सगळे काही मंदिर आहेत त्यांच्या अवतीभोवतीच्या स्टोरी आहेत. कपालेश्वर आहे, तिथे आपला नंदी गुरु आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तर त्या आपल्याला गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. आणि दे आर बिल्ड इन इन्स्टिट्यूशन्स दॅट आउटलास्ट ॲडमिनिस्ट्रेशन्स. सो प्रशासनावरती डिपेंडेंट होऊन नाशिकचं चांगलं होणार नाही आहे, ते आपल्यालाच करावं लागणार आहे. सो आय एम सिकिंग की आपल्याला प्रशासनाकडनं काम करून घ्यायचं आहे. ते कसं करून घ्यायचं आहे ते आपल्याला हवं तसं करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की आपल्या नाशिकमध्ये काय काय हवं आहे ते पत्राच्या माध्यमातून, ते कम्युनिकेशनच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून मला तुम्ही कळवा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. What you ask you definitely receive. तर खूप सुंदर तुम्ही आम्हाला असं मार्गदर्शन दिलेलं आहे. आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू यू. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की मॅडमनी जे सांगितलं आहे ते सगळं आपल्याला अप्लाय करायचं आहे. फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मी प्रांतच्या वतीने मॅडमला आश्वासन देतो की आम्ही तुमच्या संघ पूर्ण वर्ष काय तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या संघ आहोत. थँक्यू. मी आता विनंती करेल आपले सेक्रेटरी सर नितीन कोतकर सर, प्लीज तुम्ही वोट ऑफ थँक्स द्या. कारण इतकं सुंदर स्पीच आपल्या मॅडमांनी दिलं आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांचं धन्यवाद व्यक्त करणं हे खूप गरजेचं आहे. नितीन कोतकर सर, सेक्रेटरी. मला आज खरंच खूप आनंद होत आहे. आतापर्यंत आम्ही हे 35 नॉलेज फोरम घेतलेले आहेत आणि मॅडम तुम्हाला सांगू इच्छितो दिस वॉज वन ऑफ द बेस्ट नॉलेज फोरम आणि ते आपल्या सिटीला बिलॉंग केलं. आणि आम्हाला खरंच इतका आनंद होत आहे की आपल्या महापौर मॅडम आणि नाशिकचे प्रथम नागरिक, म्हणजे आम्ही खूप टेक्निकल सेशन घेत असतो, फेसबुक, AI काय, but you really have done a very good presentation. This is really what our city needs and we are very proud and feel happy की आज तुम्ही आज आपल्या नाशिकचे प्रथम नागरिक म्हणजे महापौर आहात. माननीय उपस्थित मान्यवर आदरणीय पाहुणे, प्रांतचे सदस्य आणि नाशिककर, आजच्या आपल्या चीफ गेस्ट आणि कीनोट स्पीकर, नाशिक शहराच्या प्रथम नागरिक, नाशिकच्या दुसऱ्या महिला महापौर माननीय हिंगोली आहेर आडके मॅडम यांचे विशेष आभार. खरं ते प्रेझेंटेशन म्हणजे आज आम्ही विचार करतो कुठे काय ग्रोथ आहे, काय सगळं डेव्हलपमेंट आहे, AI आहे, तर हे सगळं तुम्ही आम्हाला इकडे दाखवतात. आणि खरंच असं वाटतंय की आपण ज्या शहरात जन्म घेतलेला आहे, ज्या शहरात आपली वाढ झाली आहे आणि आपण इथेच राहिलो आहे, त्या कुंभनगरी रामनगरीमध्ये आपल्याला वास्तव्य होत आहे आणि ग्रोथ होते. तर ती खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळं हे करत आहात. मॅडम, आपण या नाशिकच्या विकासाचा आराखडा, भविष्यातील संधी आणि शहराच्या प्रगतीचा रोडमॅप अतिशय प्रभावीपणे मांडला. आपल्या विचारांमुळे आणि व्हिजनमुळे उपस्थित सर्वांना निश्चितच नवी दिशा, प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. यावेळी प्रांतच्या वतीने एक नम्र विनंती करावीशी वाटते. नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे काही आपले चौक असतात किंवा स्क्वेअर्स आहेत, तिथे आजकाल एक ट्रेंड आलेला आहे, आय लव्ह नंदिनी, आय लव्ह मखमलाबाद. तर आम्हाला एक प्रांतच्या सेक्रेटरी आणि प्रांतच्या टीमकडनं तुम्हाला एक विनंती आहे की प्रांत लव्ह नाशिक एक असं आम्हाला कुठेतरी जागा मिळावी आणि ती आम्ही सगळं खर्च करून आम्ही ती घेऊ इच्छितो. आम्ही त्याचं पूर्ण सांभाळ पण करू त्या आयलँडचं. तर आम्हाला एक तशी जागा मिळावी. शक्य झाल्यास तर प्रांतच्या ऑफिससाठी पण जागा मिळाली तर खूपच चांगलं होतं. तसेच आगामी सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी यशस्वी करण्यासाठी प्रांतचे सर्व सदस्य व्हॉलेंटियर्स म्हणून नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि सिंहस्थ ऍडमिनिस्ट्रेशनला आवश्यक त्या सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास सदैव तयार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख स्पॉन्सर आणि असोसिएट पार्टनर असलेले ICICI बँक, तसेच सुधीर जोशी सर रिजनल हेड आणि त्यांची संपूर्ण ICICI बँकची टीम
खरं तर पाहिलं तर आपण नाशिक महानगरपालिकेमधनं समोर आलं तर ICICI बँकच समोर दिसते. आणि एक ICICI बँकेला पण विनंती आहे, आपण खूप आमच्या रिअल्टर्स आम्ही तुम्हाला खूप लीड देतो, आमच्या ग्राहकांना तुम्ही होम लोन देतात, तर आमच्या ब्रांचच्या कुठल्या मेंबरला किंवा एखाद्या रिअल्टरला होम लोन घ्यायचं असेल तर चांगलं डिस्काउंट द्या, त्याच्यात काही सवलत द्या, म्हणजे खूप चांगलं वाटेल आम्हाला. आपल्या सगळ्यांमुळे या कार्यक्रमाला अधिक भव्य, दर्जेदार आणि यशस्वी आयोजित करता आलं. आज उपस्थित आपल्याकडे बरेचसे सदस्य आहेत, मेंबर्स आहेत, नॉन मेंबर्स आहेत, नाशिकचे डिग्निटरीज, बिझनेसमॅन आहेत, त्यांचं पण मी प्रांतर्फे स्वागत, मनपूर्वक स्वागत आणि आभार. या कार्यक्रमासाठी महापौर मॅडम यांच्याशी उत्कृष्ट जे कोऑर्डिनेशन केलं ते अमित पटेल, थँक्यू सर. तुम्ही जे काही मॅडमशी फॉलोअप घेतला त्यामुळे मॅडमची वेळ घेऊन इकडे आले मॅडम. या नॉलेज फोरमचे आपले जे काही हेड आहेत प्रशांत नार सर, आय रिअली ॲप्रिशिएट की आज हा वन ऑफ द बेस्ट नॉलेज फोरम आहे आणि तो तुम्ही पार पाडलेला आहे. आपलं या सगळ्या कार्यक्रमासाठी आकर्षक आणि प्रभावी क्रिएटिव्ह तयार करणारे गंगोत्री ॲड एजन्सी, तसेच त्यासाठी सगळं कोऑर्डिनेशन करणारे आपले जगदीश भंग यांचे विशेष आभार. आपण जे काही बघतोय सगळे क्रिएटिव्ह ते सगळे जगदीश भंग कोऑर्डिनेट करत असतात. आपले बरंच इंस्टाग्राम, फेसबुक ॲड झाले. आपल्याला हे सुंदर आणि सुसज्ज सभागृह उपलब्ध करून देणारे गुरुदक्षिणा ऑडिटोरियमची संपूर्ण टीम आणि ऑफिस बेअरर्स यांना सगळ्यांना धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देणारे सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया रिप्रेझेंटेटिव्ह आणि पत्रकार बांधवांचं खूप खूप आभार. तुम्ही आमची प्री इव्हेंटचे न्यूज दिली, तसंच उद्याचे पेपर उघडल्यावरती ही बातमी अजून चांगली रंगलेली असेल आणि नाशिकचा काहीतरी एक आम्हाला सगळ्यांना वाटेल की रेट वाढलाय, ग्रोथ झालेली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले अधिक परिश्रम घेणारे इव्हेंट मॅनेजमेंट टीमचे देखील मनपूर्वक आभार. प्रांतचे सर्व ॲडवायझर्स, कोर कमिटी मेंबर्स, ऑफिस बेअरर्स आणि यांचे सगळ्यांचे खूप खूप थँक्यू. इतर वेळेस आमच्याकडे असता आज हा इव्हेंट संपला की आमचे प्रेसिडेंट आम्हाला शांत बसून देत नाही, ते लगेच म्हणतात नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट पुढची डेट, हॉल बुक करा, मग आपण स्पीकर फायनल करू, कारण आजकाल नाशिकमध्ये हॉल मिळण्याला खूप प्रॉब्लेम आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहपूर्ण जे काही आपलं सूत्रसंचालन करणारे आहेत प्रियंका मोरे मॅडम, मी आपल्या प्रांतच्या टीममधनं 2 मेंबर्सला बोलवे, अमृता मॅम आणि जगदीश भंग, आणि अजून त्यांना एक टोकन ऑफ प्रियंका मॅम, एक मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा. आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो. आपला सहभाग, आपले प्रेम आणि प्राण वरील विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. लेट ऑल वर्क टुगेदर टू बिल्ड अ मोर डेव्हलप, ब्युटिफुल अँड प्रोग्रेसिव्ह नाशिक. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नाशिक, जय